शिवसेनेचे मुख्य नेते तथा या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी बोलून घेतलं आणि सज्जड दम दिला की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत दोघेही अपेक्षित उमेदवारांची माघार घ्यावी लागेल आणि भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचं आपल्याला प्रामाणिकपणे काम करावं लागेल अशा पद्धतीचा दम दिल्यामुळे आम्ही नाईलाजास्तव आपल्या जळगाव शहरातले जिल्ह्याचे दोघेही अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा जाहीर केला। नुसताच जाहीर केला नाही तर 100% शिवसेनेच्या सगळ्याच आमदारांनी किंवा आमच्या नगरसेवकांनी प्रामाणिकपणे नुसतं एकच काम केलं नाही तर सेकंड वोटिंग सुद्धा, सेकंड प्रेफरन्स सुद्धा शिवसेनेच्या अपक्ष उमेदवाराला दिला नाही। नाशिकचा निकाल मला अपेक्षितच होता, शिंदे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचं वक्तव्य। त्यामुळेच जळगाव विधान परिषदेसाठी 2 अपक्ष उमेदवार दिलेले होते। दोघेही अपक्ष उमेदवारांची उमेदवारी मागे घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सज्जड दम दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। नाईलाजाने भारतीय जनता पार्टीचं काम करावं लागलं असल्याचंही किशोर पाटील म्हणाले। शिवसेनेच्या सर्व आमदारांनी व नगरसेवकांनी प्रामाणिकपणे भाजपच्या उमेदवाराचे काम केले, मात्र दुसऱ्या क्रमांकाचे मत सुद्धा आम्ही शिवसेनेच्या अपक्ष उमेदवाराला दिले नाही। जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेने इमानदारी दाखवली आणि दुसऱ्या बाजूला नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार निवडून आले, हा आमच्यासाठी धक्का आहे। या बाबतीत एकनाथ शिंदे नक्कीच विचार करतील अशी अपेक्षा पाचोरा भडगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी सांगितले। नमस्कार। नाही, मला नाशिक जिल्ह्याच्या बद्दल हा निकाल अपेक्षितच होता आणि म्हणूनच आपण 2 अपक्ष उमेदवार जळगाव जिल्ह्यासाठी दिलेले होते। परंतु शिवसेनेचे मुख्य नेते तथा या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी बोलून घेतलं आणि सज्जड दम दिला की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत दोघेही अपक्ष उमेदवारांची माघार घ्यावी लागेल आणि भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचं आपल्याला प्रामाणिकपणे काम करावं लागेल अशा पद्धतीचा दम दिल्यामुळे आम्ही नाईलाजास्तव आपल्या जळगाव शहरातले जिल्ह्याचे दोघेही अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा जाहीर केला। नुसताच जाहीर केला नाही तर 100% शिवसेनेच्या सगळ्याच आमदारांनी किंवा आमच्या नगरसेवकांनी प्रामाणिकपणे नुसतं एकच काम केलं नाही तर सेकंड वोटिंग सुद्धा, सेकंड प्रेफरन्स सुद्धा शिवसेनेच्या अपक्ष उमेदवाराला दिला नाही। आता एवढी इमानदारी जळगाव जिल्हा शिवसेनेने करावी आणि दुसऱ्या बाजूला नाशिकमध्ये इतक्या 70-75 पेक्षा जास्त वोटिंगनी अपक्ष उमेदवार निवडून यावा, हे मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। हा निश्चितपणे एक मोठा धक्का आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून आता निश्चितपणे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब या बाबतीत नक्कीच विचार करतील अशी एक अपेक्षा आहे। धन्यवाद।